लाडली योजनेअंतर्गत हातनूर गावामध्ये 8:30च्या आसपास फॉर्म भरण्यात आलेले आहे। आता आज हातनूर गावामध्ये ग्रामपंचायत हॉल आणि महादेव मंदिराचे काम चालू ठेवण्यात आलेलं आहे। त्या योजनेअंतर्गत लाडली योजनेअंतर्गत फॉर्म भरणं चालू आहे। सर, जे लाडली बहीणची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत जे पेपर लागतात त्यामध्ये अटीतुटीची जे महिलाकडे जे TC असतात, कोणाकडे आधार कार्ड नाही, त्याच्याबद्दल काय म्हणतात? आता जे फॉर्म पहिले शासनाने योजना चालू केली होती त्या अंतर्गत जे पेपर लागत होते ते बरेच सुधारणा शासनाने केल्या। त्याच्यात आता ऑफलाईनसुद्धा अर्ज भरण्यात येत आहे। नंतर त्या अंगणवाडी कार्यकर्त्याच्या मार्फत ते आता शासनाकडे जमा करण्यात येणार। मॅम, सरांनी सांगितले की लाडली बहीणची हातनूरमध्ये स्कीम चालू आहे, आपण सर्व महिला इथे आहे, तो आपल्याला लाभ मिळाले का? कितीपर्यंत लाभ भेटण्याची शक्यता आहे तुम्हाला? लाभ आता शासनाने जे जाहीर केले 1,500 रुपये महिना प्रत्येक महिलेला लाभ भेटणार आहे। आता सध्या तरी आम्ही फॉर्म भरून देतोय महिलांचे, आता शासन काय करते ते शासनाचे निर्णय ठरतील। काय महिलांचं म्हणणं आहे की जे पेपरची जी अटी आहे, कोणाकडे पेपर कमी आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं? शासनाने सुरुवातीला जो GR काढला होता त्याच्यामध्ये अटी जास्त होत्या, पण नंतर त्या शिथिल करण्यात आलेलं आहे। जे आता जे आपल्याला जे डॉक्युमेंट लागतात ते प्रत्येक डॉक्युमेंट प्रत्येक महिलेकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे कोणाला जास्त त्रास होईल असं काही अटी सध्या तरी नाही आहे। आपलं शिक्षण कितीपर्यंत झालं? माझं शिक्षण BSc झालेलं आहे। आपलं पूर्ण नाव सांग? माझं नाव गीता विजय सैकवाल, मी अंगणवाडी कार्यकर्ती हातनूर अंगणवाडी क्रमांक 6। सर, क्या कहेंगे? अभी महिलाओं में पूरी जानकारी दी है लाडली बहन की, कुछ अतिथि की जो है कुछ महिलाओं को परेशानी भी हुई, तो आप कैसा मार्गदर्शन करें? सांगितलं सगळ्या अटी सुद्धा आता सरकारने आता शिथिल केलेले आहे। लोकांना आता योग्य सोयीस्कर फॉर्म भरण्यासाठी आम्ही इकडे गावात हजर आहे। काही अडीअडचणी असतील त्याला समजून त्याचे फॉर्म भरणार। आपलं पूर्ण नाव? सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं अभिनंदन, स्वागत आहे। सर, सर्वप्रथम हे सांगा की आपली गावची संख्या किती आहे आणि गावात जे हातनूर आहे आपलं त्याचं मोठी समस्या कोणती आहे त्याच्याबद्दल सांगा। गावची लोकसंख्या 2011 नुसार 5,400 होती। आता जवळपास आमची 9 ते 10 हजार लोकसंख्या आहे। रस्त्याचं आमच्या गावात प्रॉब्लेम फक्त रस्त्याचाच होता, पण हे सरकार आल्यापासून, शिंदे सरकार आल्यापासून आमच्या रस्त्याचा जवळपास 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। बाकी मूळ समस्या आमची तीच होती। गावाअंतर्गत आमचे ड्रेनेज लाईन, हे बाकी नाल्या, सिमेंट रोड जवळपास आमचे 90% संपलेले। पाणीपुरवठा योजना होती त्याचं बी काम चालू झालेलं आहे। त्या अंतर्गत आपलं आता ती सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन पाण्याचा राहिला विषय PSCचा होता। प्राथमिक आरोग्य केंद्राची 4.5 कोटीची PSC मंजूर झाल्यामुळं तिथं आता स्टॉक सगळं तिथं आरोग्य खाते पुरं उपलब्ध राहील। त्याच्यामुळे आरोग्याचे जे सुविधा असतात तिथं स्टॉक उपलब्ध असल्यामुळं याचा लाभ आम्हाला हातनूर गावाला मिळणार। सर, जे शासनाची योजना असते महिलांसाठी आणि जे गोरगरीब जनते असते त्यांच्यासाठी ते घरकुलची योजना आहे, कितीपर्यंत आतापर्यंत लाभ मिळाले जनतेला? घरकुलचं मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सबरी, रमाई आणि आता यशवंतराव घरकुल योजना चालू झाली। त्याच्यात आमचे आता 42 यशवंतराव अंतर्गत 42, प्रधानमंत्रीमध्ये 300, जवळपास सगळ्या योजनेअंतर्गत आमचे 5 ते 600 लाभार्थी आता मंजूर याच्यामध्ये आहे। आपलं पूर्ण नाव सांगून द्या आणि गाव सांगा? किशोर आदराव पवार, हातनूर, तालुका नाच, जिला छत्रपति संभाजी। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। आप माजी सरपंच रह चुके हैं, अभी मेंबर भी है आप हातनूर के, तो आपके गांव में ऐसी कौन सी बड़ी समस्या है जिसका निवारण आप हल करना चाहते हैं? नमस्कार सर, हमारे गांव में आज से बड़ी जो समस्या है, हमारी एक स्मशान भूमि है। तो स्मशान भूमि और नदी को बाढ़ आती है, जब उसमें पानी जाता है तो नदी को एक वाल कंपाउंड हमारी समस्या चाहिए। जो वाल कंपाउंड कभी बना गया स्मशान भूमि को, वो बड़ा है। हमारे स्मशान में 3.5 एकड़ जमीन है हमारी, उसको वाल कंपाउंड भी चाहिए। सब समाज के स्मशान भूमि हमारे हाथ में बढ़िया तरफ से आए, लेकिन उसमें अभी अच्छी शेड की चाहिए, 2 शेड सीमेंट कॉन्क्रीट के चाहिए, और स्मशान भूमि सुशोभीकरण को हमको पैसे चाहिए। तो ये बहुत बढ़िया समस्या आज की हमारे आज के आज तक है। सर, आप माजी सरपंच रह चुके हैं,
आपके कार्यकाल में क्या क्या काम हुए हैं? अभी किशोर सर जो सरपंच है, किशोर सर के कार्यकाल में क्या क्या काम हुए उस बारे में? सर मेरे कार्यकाल में जो हमारी सब बड़ी से बड़ी समस्या पानी पुरोठे की थी, वो हमने जल मिशन 3.25 कोटी का मंजूर करा। जो हमारे PSC सब ये हो गई थी, वो PSC में हमने PSC जो CO को दोनों ने मिलके पूरे 13 लोगों के बॉडी ने मिलके हमने 6.5 कोटी की क्वार्टर सहित ये बड़ी PSC नेशनल हाईवे में गाँव रहने के बाद में उसका एक्सीडेंट बहुत होते, वो बड़ी PSC हमको वहाँ के जब के CO उन्होंने मंजूर करके दिए। आपका नाम बोल दीजिए लोगों का। कैलाश माणिकराव अकोलकर, उप माजी सरपंच हातनूर, उप तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड।